हाय नमस्कार सगळ्यांना. तर बघा, गेले 2-3 दिवस मी काय ब्लॉग टाकलेला नाही, कारण 2 दिवस झाले माझी तब्येत काय बरोबर नाही. ह्या वातावरणामुळं ह्याच्यामुळं लय असं सर्दी शिका येतात बघा मला. आणि गेले 2 दिवस ना मी डोकं धुतलेलं बघा कंटिन्यू, त्यामुळं लई सर्दी शिकाने जाम झालते बघा मी. आणि असा घसा पण बसल्यागत झालाय, त्यामुळं बघा मी ब्लॉग काही घेतलेला नाही. तर आज जरा बरं वाटतंय, म्हणलं ब्लॉग घ्यावं, कारण ती पण तिकडं ब्लॉग घेणं तर त्यामुळं चॅनलला काहीच नाही. आता 2 दिवस झालं म्हणलं मी घ्यावं, असं दे आता माझी तब्येत खराब आहे तरी पण. तर बघा दुपारचं जेवण झालं मस्तपैकी आणि तिला आंघोळ पण घातली, ती झोपली बघा. आता झोपवले तिला, दाखव. झोपवले म्हणजे झोका देते, अजून झोपली नाही, वळावळा करते इकडं, आहे का नाही? वळावळा करते. खाली टाकलं ना अशी सारखी उठती, ती झोप मोड होती. जरा थोडी वळवळ केली की लगेच उठती, जागी होती. आणि झोळीत टाकलं ना, झोका दिली ना, मग थोडी वळवळ केली तरी तशी झोपी जाते. त्यामुळं आणि आंघोळ झाल्या ना बाळाची झोप पूर्ण होणं महत्वाचं असते, त्यामुळे तिला त्यात टाकले. लय भारी ती झोप पूर्ण होती. फक्त आंघोळ झाल्यावरतीच तिला त्या झोक्यात असते ना, अशी नसते रात्रीचं नाही, दिवसभर नाही. आंघोळ करून टाकले ना झोळीत, किती बी तिला उठवलं ना अजिबात उठत नाही. आम्ही सारखं इकडून तिकडून तिला डवलतो तरी उठत नाही, ती झोप पूर्ण होती. तर बघा, आणि तिच्यासाठी मी काजळ बनवलेलं कसलं भारी झाले. आज 3 दिवस झाले, काल तर लावलं नव्हतं, परवा दिवशी लावलेलं. 2-3 दिवस झाले तिला काजळ लावलेलं, म्हणजे आजपर्यंत होतं, आजपर्यंत होतं. अजून पण होतं, तरी पण आज लावलं मी. परवा दिवशी काजळ लावलेलं. आंघोळ घातली काल तरी निघलं नाही, आज घातली तरी निघलं नाही. कसलं भारी. असलं मम्मीने घरी बनवलंय ती, तसला बदाम आणि तुपाचं वाट लावून व्हिडिओ बनवला होता ना घरगुती. कारण लय भारी झालं. व्हिडिओ आणि तिला लावल्याच्या नंतर ना मग थोडस होतं बॉटल, मी माझ्या पण डोळ्यांना लावलं. मी पण नाही ओळखू येत, मी पण लावलेलं नाही मी होत नाही. अजून पण लावून बघितलं, कारण तिला त्रास तर नाही ना होत ना. असं हे काजळ असते का नाही, केमिकल किंवा हे असते, कारण लय व्हिडिओ बघितलं असं बाळासाठी मी काय काय आणलंय ते दाखव ना तू. तर बाळासाठी हा खास व्हिडिओ मी कशासाठी घेते बघा. आता आम्ही घरी तिघीच आहे, पप्पा गेलेत गावात, आणि त्याचा मी स्पेशल व्हिडिओ घेते की आज काय आहे. मायली की तिघीच आहे. हा, माझी मम्मी आणि तिची मम्मी, माझी पोरगी माझी पोरगी, सगळं तुझी, माझी ती, तुझी मी. हा बरोबर आहे. तर बघा आज खास कशा, आणि माझी तुझी मी, तिची तू, माझी आई इथे गे. बर, आज बघा मम्मीने ना पार्सल मागवलेलं बघा माझ्या बाळासाठी मिशोवरनं. तर ते लय दिवसापासून ना तिने लय लाईक करून ठेवलं. तर बेल्ट, कुठं ड्रेस, अजून काय शूज, छोट सॉक्स म्हणायला लागली होती मी. अजून लय काय काय तिने लाईक करून ठेवले बघा. तर ती सारखं मला विचारते, ही घ्यायचं का, ती मागवायचं का, ही मागवायचं का. म्हणलं तुला जी आवडते ती मागव म्हणलं. तर तिने फायनली मागवले बघा. कॉम्बो असं ना, कॉम्बो मागवलाय. तर बघा पहिल्यांदा काल परवा दिवशीच आलेलं आहे, गावात ठेवलेलं माझ्या मैत्रिणीच्या घरी. पप्पांच्या लक्षात परवा दिवशीच आलेलं नाही, आपल्या घरी ठेवलं काल. होतं. ही आता आणतात ती मैत्रिणीच्या घरी. अजून एक आता पार्सल आलंय. तर ही 2 पार्सल परवा दिवशी आलेली, काल संध्याकाळी पप्पाने आणलं तर. आणि काल व्हिडिओ नाही घेतला. मग ही बघा बेल्ट, म्हणजे रात्री लय भारी दिसत होती परी. ही काढून तिला लावलेली छान दिसत होता. संध्याकाळचं ती झोपली पण होती, म्हणलं नको घ्यायला, सकाळी घेऊ. आता पण ती झोपली, म्हणलं लावून दाखव, पण जाऊ द्या, झोपली ती. आणि लावणारच आहे आता, हिथून पुढे तुम्हाला दिसूनच. तर बघा असा बेल्ट असा लांबते मस्त, लय मऊ आहे, असं फुल आहे. असं बघा किती 5-6 आहेत बघा, असं वेगवेगळ्या कलरचे. हे बघा बेल्ट कसलं भारी आहे. सफेदवाला नाही, सफेदवाला पाहिजे होता. अजून 2 पाहिजे ना आपल्याला. ही एक, हे कसला कलर आहे, क्रीम कलर आहे, क्रीम. आणि अजून एक किधर गया, हातात किती येतं, 6 येतं सगळं. होय अगं. 1 2 3 4 5 आहेत बघ बरं, मला नाही 5 आहेत. अजून एक कुठे गेला, याच्यात या कपड्यात बघ कुठे गेला, गायब. पिल्लू लावून झोपली काय, ते तर राहिलं असं. होय, बरं जाऊ द्या. असं पिल्लू डोक्याला लावून झोपली काय मग. ही असं बघा, ही कॉम्बो बेल्टचा आलेला आहे बघा आपला, मस्त असा, लय भारी, मला आवडलं. मी लावू शकते का मम्मी. काय ते
बघा किती भारी. ते लबर आहे ना त्याच्यामुळे तुझ्या पण डोक्यात बसू शकतोय ते. मस्त आहे ते. किती बी लांबन की अगं लांबवायचं म्हणलं पण परत ते उपयोग नाही मग ह्याचा लांबलं ना हा नाही नाही बाळासाठी नाही मग. मग राहू दे. हे आपण बाजून ठेवू. असं बसते मी जरा कमर तुला सारखे म्हणते सरळ बस तू अशीच बसते ना. अगं कुठं आहे बाळाचं टोकूचं सॉक्स आज धुवायचे तर. हा 210 धुवायचे तर मला 210 धुवायचेत ग. हे झालं बेल्ट. आणि अजून बघा काय आलंय हे बघा. आलं नाही ती अलग मागवलेलं आहे. ती अलग आहे ही अलग आहे. ही अशी फ्रॉक किती मस्त आहे बघा. पिवळी पिवळी आहे का नाही. ही फ्रॉक आहे. इथं ही असं बरं नाही तर दोन्हीकडनं सेमच आहे मम्मी. कुठनं सोयची उलटी ओळखायची नाही त्यामुळं हे असलं. इथं फुलपाखरू पण नाही बनत. फुल आहे फुलच रेबिन रेबिन. हा रेबिन आहे. अशी फ्रॉक आहे आणि त्याच्यावर ही अशी पॅन्ट. नाड्या पण आहे पाठीमागं बांधायला ह्याला ना मला पॅन्टीला ह्याला नाड्या पण आहेत अशा. आणि ही बघा अशी पॅन्ट. तर ही असा झाला ड्रेस. किती छान आहे बघा. आणि अजून एक बघा ही वाला किती छान आहे. पण हे कसं ना बाहेर जाताना असं तिला डायपर घातलं ना मग हे घालण्यात उपयोग आहे. नाहीतर काही खरं नाही पांढऱ्या ड्रेसचं. हे असं बघा हे जण त्याचं सेमच आहे. लटकन. आणि ही अशी ह्याच्यावर पॅन्ट पण लय भारी चुनरी. पांढरी पांढरी बघा किती छान वाटते. ह्याच्यावर बटरफ्लाय अशी मस्तपैकी बसून मागे तिला आपण घालून काय बसन आताच नाही लगेच बसणार पण बसन अजून 8-15 दिवसांनी घालून मस्त असं फोटोशूट करणार. ते चेहरा रिव्हील केला करू. एवढ्या 2 महिन्याची झाली ना बरोबर करू मग. अशी ह्याला लूजर म्हणजे काय म्हणतात लबर आहे. लबर. चला अजून एक ड्रेस आहे. अजून एक संपला नाही. छान आहे बघा. हे लटकन इथं पुढं फुल कसं भारी बांधायच्या असं वाला. किती छान आहे. लय भारी क्वालिटीचा आहे. तिने पण ड्रेस आणि बेल्ट पण छान आले. तर अलग अलग मागवलेलं. आणि आज जे आलेलं पार्सल आहे ते नंतरच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला भेटेल काय मागवलं ते. पार्सल काय ती नक्की बघा नेक्स्ट म्हणजे पुढच्या ब्लॉग मध्ये. आता बघा ही पॅन्ट मला आवडली. ही पण भारी आहे. त्याच्यासारखीच टाईप आहे. हा तेच ना त्याच्यासारखीच याला पण लब्बर आहे. छान छान अशी बघा 3 ड्रेस आणि 6 बेल्ट कॉम्बोचा मम्मीने मागवलेला मस्त पैकी आले. अजून एक पार्सल येते ती पण आपण बघू. तर गरम खायला लागलं असं आपल्याला कुठे जास्त जायला भेटेना आणि त्याच्यामुळे आपलं मेशो ऑनलाईन शॉपिंग आमची सारखी चालूच असते. काय नाही काय आमच्यासाठी बाळासाठी सारखं चालूच असते. किंवा घरगुती किचनमधल्या काय वस्तू असते ती पण सारखं चालूच असते. माझी ही नाही ती नाही ती मागवायच्या आहे का नाही. अजून काय चलो अजून गेली का ते. हां मला पण झोप लागली. मला झोपून जमते का आता लय काम आहे. कसं घेतलं बघ ना असं असं नाही का म्हणजे बोट कसं काजल लावलंय. ही झोपवते हीच उठावते सारखे. इकडून तिकडून ती डवाजते तीच उठवते तीच झोपवते. आणि दरवाजे ही लावल्यात बघा कारण आम्ही घरी तिघीच आहेत. तर चला आज काय कार्यक्रम आहे ते तुम्हाला नेक्स्ट ब्लॉगमध्ये सांगते. तर ह्या व्हिडिओला इथे एंड करते. बाय.